त्रिज्या हा घटक बांधला जीवा व्यास परिघ अंतर्भाग बाह्य भाग वर्तुळ कंस वर्तुळाच्या संबंधित ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत संकल्पना आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर आता आपल्या स्क्रीनवर एक वर्तुळ आहे आणि केंद्र P म्हटलं म्हणजे या वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे तो जर आहे या ठिकाणी हे P या वर्तुळाचे केंद्र आहे P म्हणजे या P व्यतिरिक्त कोणताही केंद्रबिंदू वर्तुळाला असू शकत नाही. एकच केंद्र कोणत्याही वर्तुळाला असतं. वर्तुळाला केंद्रबिंदू एक असतो. त्यानंतर केंद्र त्रिज्या या ठिकाणी या P या केंद्र असलेल्या वर्तुळाला त्रिज्या आहे PS म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही कडेवर S बिंदू आहे आणि मग या P बिंदू पासून S बिंदू पर्यंत आलेली सरळ रेषा म्हणजे त्रिज्या. मग प्रत्येक वर्तुळाला अशा किती त्रिज्या काढता येतील? प्रत्येक वर्तुळाला केंद्रबिंदू वर्तुळाच्या परिघावर जेवढे बिंदू आहेत त्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषा म्हणजे वर्तुळ केंद्रातून वर्तुळावर असणाऱ्या सर्व रेषा म्हणजे त्रिज्या. आणि त्रिज्या ज्या आहेत त्या अनंत असंख्य एखाद्या वर्तुळामध्ये आपण असंख्य त्रिज्या काढू शकतो. अनंत त्रिज्या काढू शकतो. मोजता येणार नाही इतक्या त्रिज्या काढता येतील. म्हणजे लक्षात काय ठेवायचंय प्रत्येक वर्तुळाला केंद्र एक असते. त्रिज्या अनंत असतात अनेक असतात. आणि त्रिज्या म्हणजे काय तर वर्तुळाच्या केंद्रातील वर्तुळावर कुठल्याही बिंदूला जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. आणि ही वर्तुळाची त्रिज्या वेगवेगळी असू शकते का? नाही. वर्तुळाची त्रिज्या समान असते. एखाद्या वर्तुळाची ही त्रिज्या आहे आणि ती त्रिज्या आहे 8 सेंटीमीटर आणि या ठिकाणी बी बिंदू आहे इतर ही त्रिज्या काढली तर ती सुद्धा असणार आहे 8 सेंटीमीटर. म्हणजे त्रिज्येमध्ये अजिबात बदल होत नाही. त्रिज्येमध्ये बदल होत नाही. त्रिज्या समान असते. कितीही त्रिज्या काढल्या अनंत त्रिज्या काढल्या तर त्या सगळ्या त्रिज्यांची लांबी समान असणार आहे. त्यामध्ये बदल होणार नाही. वर्तुळातला दुसरा भाग आहे व्यास. व्यास कशाला म्हणायचं? वर्तुळ केंद्रातून जाणारी वर्तुळावर दोन्ही बाजूला जाणारी पूर्ण रेषा तिला म्हणायचं व्यास. बघा आता या ठिकाणी हा एक बिंदू आहे आणि इथं हा एक बिंदू आहे. हे दोन बिंदू जोडणारी वर्तुळ केंद्रातून जाणारी रेषा म्हणजे व्यास. मग आता हा जो व्यास आहे हा जो व्यास एम पासून एन बिंदू पर्यंत हे दोन बिंदू जोडलेले आहेत. तर ते दोन बिंदू जोडताना वर्तुळ केंद्रामधून ती रेषा गेलेली असते त्याला म्हणायचं व्यास. आणि आता ह्या व्यासाकडे जर पाहिलं तर या व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात. कोणत्याही वर्तुळात जेव्हा व्यास काढला जातो तेव्हा त्या वर्तुळाचे दोन समान भाग होतात. म्हणजे अर्धवर्तुळ तयार होतो. म्हणजे हा जो वरचा भाग आहे आणि हा जो खालचा भाग आहे
तर तो समान आहे, म्हणजे व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर. आता अशा पद्धतीचे किती व्यास वर्तुळामध्ये काढता येतील, अशा प्रकारे किती व्यास वर्तुळात काढता येतील, म्हणजे वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी रेषा जी केंद्रबिंदू मधून जाते तिला म्हणायचं व्यास. किती काढता येते? अनंत, असंख्य 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 व्यास, अनंत व्यास काढता येते, मोजता येणार नाही इतके व्यास काढतात. बरोबर. आता हा जो व्यास आहे, या व्यासामध्ये काय लपलेलं आहे, व्यासामध्ये काय दडलेलं आहे, तर या व्यासामध्ये पी आणि एम, पी एम आणि पी एम या दोन काय आहेत, तर या दोन वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंत जाणाऱ्या रेषा दिसतात. पी एम आणि पी एन म्हणजे या दोन आहेत त्रिज्या. काय आहेत ह्या दोन? त्रिज्या आहेत. मग दोन त्रिज्या एकत्र आल्यावर व्यास बनतो. लक्षात येते का? दोन त्रिज्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा व्यास बनतो. मग दोन त्रिज्या कोणत्या आहेत? त्रिज्या पी एन आणि त्रिज्या पी एम या दोन त्रिज्या आहेत. म्हणजे व्यास तयार होण्यासाठी दोन त्रिज्या असाव्याच लागतात. मग आपल्या असं लक्षात येतंय की व्यास हा त्रिज्येच्या दोनपट असतो, दुप्पट असतो. जर त्रिज्या 8 सेंटीमीटर असेल, जर त्रिज्या 8 सेंटीमीटर असेल तर व्यास दुप्पट म्हणजे 16 सेंटीमीटर असतो. म्हणजे त्रिज्या पीएम जर 8 आहे तर पीएम सुद्धा 8 आहे, पीएच सुद्धा 8 सेंटीमीटर आहे, पीबी सुद्धा 8 सेंटीमीटर आहे. मग त्रिज्या 8 सेंटीमीटर असेल तर व्यास 16 सेंटीमीटर असेल, व्यास 16 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या 8 सेंटीमीटर असेल. म्हणजे त्रिज्या आणि व्यास या दोन संकल्पनामध्ये जो संबंध आहे तो असा आहे की त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. म्हणजे दोन त्रिज्या एकत्र येतात तेव्हा व्यास बनतो आणि एका व्यासाच्या दोन त्रिज्या करता येतात. म्हणजे व्यासाच्या निमपट त्रिज्या असते आणि त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेले आहेत, मागील प्रश्नपत्रात पाहिलं तर. म्हणून व्यास आणि त्रिज्या हे लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या समोर तुमच्या समोर दिसणाऱ्या आकृतीमध्ये किती त्रिज्या आहेत? कधी कधी परीक्षेमध्ये त्रिज्या मोजा किंवा दिलेल्या वर्तुळामध्ये त्रिज्यांची संख्या किती आहे आणि व्यास किती आहे आणि त्रिज्या किती व व्यास किती आहे. त्रिज्या 1 2 3 4 त्रिज्या आहेत. किती त्रिज्या आहेत? 4 त्रिज्या आहेत. त्रिज्या आहेत 4 आणि व्यास किती आहे? व्यास आहे किती आहे? एक व्यास आहे. या वर्तुळामध्ये 4 त्रिज्या आहेत, एक व्यास आहे. मग एम हा व्यास आहे. मग इथं काय होणार? या व्यासाचे दोन त्रिज्या आपल्याला मोजाव्या. आपण जर सरळ पाहिलं तर या वर्तुळात किती त्रिज्या आहेत? एक आहे, दोन आहे. त्रिज्या पीएस, त्रिज्या पीबी या दोन त्रिज्या आहेत. परंतु हा व्यासाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. व्यासामध्ये सुद्धा दोन त्रिज्या असतात. दोन त्रिज्यांचा व्यास बनलेला असतो. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, व्यासाच्या दुप्पट त्रिज्या. बरोबर. एका वर्तुळात अनंत त्रिज्या काढता येतात, एका वर्तुळामध्ये अनंत व्यास काढता येतात. व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात. कसाही व्यास काढला
तर त्या एका व्यासामुळे वर्तुळ दोन समान भागामध्ये विभागलं जात. आता पुढचा वर्तुळाचा भाग आहे जीवा. जीवा जीवा कशाला म्हणायचं? वर्तुळावरील कोणतेही, आता इथे एक बिंदू आहे आणि या ठिकाणी एक बिंदू आहे, हे दोन बिंदू आहेत. या दोन बिंदूंना आपण नाव देऊ. हा आहे एक्स बिंदू आणि हा आहे वाय बिंदू. मग एक्स आणि वाय बिंदू जोडणारी जी रेषा असते त्याला म्हणायचं जीवा. लक्षात येते? जीवा. तर या वर्तुळावर आपण कितीही बिंदू घेऊन कितीही जीवा काढू शकतो. अनंत अशा प्रकारच्या जीवा या वर्तुळामध्ये काढता येतील. असंख्य जीवा काढता येतील. मग या वर्तुळामधली सर्वात मोठी जीवा कोणती असेल? तर या वर्तुळामधली सर्वात मोठी जीवा असते व्यास. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा, सर्वात जास्त लांबीची जीवा म्हणजे व्यास असते. मग आता मी असा प्रश्न विचारला की या वर्तुळात किती जीवा आहेत? आपल्याला दिसणार आहे जीवा एक्स वाय ही एक जीवा आहे आणि दुसरी एम हा व्यास असला तरी ती जीवा. म्हणजे वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते. कधी कधी परीक्षेत प्रश्न येतो, दिलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी 12 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आहे. मग व्यासाची लांबी जर 12 सेंटीमीटर आहे तर त्याच्या निम्पट, त्याच्या निम्मी 12ची 6 त्या वर्तुळाची त्रिज्या आहे, असणार आहे. आता जीवा एक्स आणि वाय अशा अनंत अनेक जीवा आपल्याला प्राप्त होतात आणि सर्वात मोठी जीवा असेल व्यास. आता ह्या वर्तुळाच्या संबंधित आणखी एक महत्वाची संकल्पना आहे बघा. वर्तुळ कंस. वर्तुळ कंस वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. त्यापैकी प्रत्येक भागाला कंस म्हणतात. दोन पैकी कोणता भाग किंवा कंस हे निश्चितपणे समजण्यासाठी कंसाला 3 अक्षरी नाव देतात. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. त्यापैकी प्रत्येक भागाला कंस म्हणायचं. काय म्हणायचं? कंस म्हणायचं. आता पहा, हे माझ्यासमोर एक वर्तुळ आहे. या वर्तुळावर इथे एक बिंदू आहे, हा एक बिंदू आहे, त्यानंतर हा आहे आणि हा आहे. असे 4 बिंदू या ठिकाणी काढलेले आहेत. याला नाव आहे ए, हा आहे बी, हा आहे सी आणि टी. हे 4 बिंदू ह्या वर्तुळाच्या परिघावर आहेत. आणि मग आता वर्तुळ कंस किती अक्षरी असतो? 3 अक्षरी. लक्षात ठेवायचं, वर्तुळ कंस हा 3 अक्षरी असतो. मग या वर्तुळामध्ये किती कंस आहेत? चला, कंस एबीसी, कंस एबीसी, ए बिंदूपासून बी आणि आता सी कंस एबीसी हा एक कंस. नंतर दुसरा कंस आहे कंस एबीसी, कंस एबीसी. असे 2 कंस या वर्तुळामध्ये आहेत आणि या 2 कंसामुळे या वर्तुळाचे
दोन भाग झालेले आहेत. अर्धवर्तुळ आपण ते विशिष्ट अंतरावर नसल्या घेतल्यामुळं अर्धवर्तुळासारखे भाग झाल्यासाठी वाटतात ना ABC तेवढा भाग ABC अर्धा. मग वर्तुळ कंस ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. आता या वर्तुळाचा जो अंतर्भाग आहे, अंतर्भाग म्हणजे काय? वर्तुळाची किती कडा आहे, हा जो परिघ आहे त्याच्या आतला भाग, आतील भाग, अंतर्भाग. आता या अंतर्भागामध्ये असंख्य बिंदू आहेत, असंख्य बिंदू प्राप्त होतात, असंख्य बिंदू असू शकतात. आणि मग हा जो आतल्या भागात, अंतर्भागात आपण वेगवेगळे बिंदू असेल काढू शकतो, त्या बिंदूंना नाव असू. तसं वर्तुळाच्या बाहेरचा जो भाग आहे त्या बाहेरच्या भागामध्ये सुद्धा वेगवेगळे बिंदू काढून त्यांना वेगवेगळी नावं देता येतील. म्हणजे काही बिंदू वर्तुळाच्या आतील भागात असतात, अंतर्भागात असतात, काही बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असतात, बाहेरील भागामध्ये असतात. आता हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाला अशी कडा असते आणि या ठिकाणी हा साधारण केंद्रबिंदू आहे. हा वर्तुळाचा या वर्तुळाचा केंद्र आहे. मग या वर्तुळामध्ये जी कडा दिसते त्या कडेला आपण म्हणतो परिघ. आपण म्हणतो परिघ किंवा परिघ म्हणतात. वर्तुळाच्या कडा, त्या कडेची असणारी वक्राकार रेषा म्हणजे परिघ. आणि हा जो परिघ आहे त्या परिघाचं या वर्तुळातून जो आपण व्यास अशा पद्धतीचा व्यास असणार आहे त्या व्यासाशी प्रत्यक्ष संबंध असा येतो की परिघाचं व्यासाशी असणारे गुणोत्तर टिपटीपेक्षा किंचित जास्त असतं. परिघाची जी लांबी आहे ती जर मोजली तर व्यासाची तिप्पट त्याच्यापेक्षा किंचित जादा असतं. म्हणजे त्याला संख्या आहे 3.14 बरोबर. आणि परिघ या शब्दाला विविध भाषेमध्ये आपण पाय म्हणतो, पाय. आणि या पायची किंमत आपण 14 आणि अपूर्णांकाची किंमत असते 22/7. 22/7 अशा प्रकारचा हा परिघ असतो. आणि परिघावर त्याच्यावर सुद्धा अनेक पद्धती असतात आपण पाहिलेला आहे. म्हणजे परिघ हा व्यासाच्या तिप्पटीपेक्षा थोडा जास्त 3.14 म्हणजे 22/7. परिघाचं चिन्ह या पद्धतीचे असतं. हे चिन्ह ग्रीक भाषेतलं चिन्ह आहे, ग्रीक चिन्ह आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे पुढचा तो आहे वर्तुळाचे. या वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचा आतील भाग, परिघाच्या आतील भाग, आतील जे क्षेत्र आहे ते क्षेत्रफळ आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र असते आणि पाय आर वर्ग. पाय 22/7 किंवा 3.14 आणि आर रेडियस त्रिज्या, त्रिज्येचा वर्ग. हे सूत्र एकदम सोपं सूत्र आहे, ते पाय आर वर्ग.
आणि ह्याच सूत्राला जर 2ने भागलं तर अर्धवर्तुळाचे क्षेत्र, अर्ध करण्यासाठी 2ने भागलं, 2ने भागलं तर अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ. आणि अशा पद्धतीने वर्तुळाच्या ह्या मूलभूत संकल्पना आहेत त्या तुम्ही समजून त्या ठिकाणी घेणार आहात किंवा तुमच्या जवळ उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांमधून आणखी एकदा वाचून तुम्ही समजून घेऊ शकता. या ठिकाणी या वर्तुळावर अशा प्रकारचे वर्तुळावर आधारित प्रश्न परीक्षा आपले स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्या पद्धतीचे थोडेफार प्रश्न आपण आज पाहणार आहोत. पहिला आहे वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या डॅश डॅश असतो. वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या, हे असं साधारण परीक्षेमध्ये तुम्ही काढू शकता. व्यास हा व्यास त्रिज्येच्या, ही त्रिज्या आहे, इकडे त्रिज्या आहे, वर्तुळाचं केंद्र पी आहे, इकडे ए आणि पी दोन त्रिज्या आहे, पी बी आणि पी ए दोन्ही त्रिज्या वेगवेगळे केल्या तर व्यास बनते. म्हणजे वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग मी सांगितलं वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या व्यासाच्या निम्पट असते. हे जे दोन वाक्य आहेत, हे दोन वाक्य लक्षात ठेवायचे आहेत, अजिबात विसरायचे नाही. पुढचा प्रश्न पाहूया. एका वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जिभेची लांबी 19 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? एका वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जिभेची लांबी 19 सेंटीमीटर आहे. वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे व्यास, वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे व्यास, आणि त्या व्यासाची लांबी, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी म्हणजे व्यासाची लांबी आहे 19 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? व्यासाच्या निम्पट असते, बरोबर, व्यासाच्या निम्मी असते, म्हणजे 19च्या निम्मी असते. 19च्या निम्मी कोणती करता आलं पाहिजे? 19च्या अर्ध. 19च्या अर्ध किती होते? 9.5. किती होती? 9.5. किंवा 19च्या अर्धे करताना 19.2 18 एक उरला दशांश दिवशी घेतला 5.10 9.5 9.5 सेंटीमीटर. 9.5 सेंटीमीटर या वर्तुळाची त्रिज्या असेल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर या ठिकाणी आणि पी असे हे बिंदू आहेत. आणि प्रश्नवरती आहे सोबतच्या वर्तुळातील परिघावरील दोन बिंदू एकमेकांना एकदाच जोडून
जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? वर्तुळाच्या परिघावरील बिंदू एकमेकांना एकदाच जोडून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढतील? एकदाच म्हणजे एल टीला जोडायचा, टी ला जोडायचा, एम या ठिकाणी जोडायचा, किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न ज्यावेळेस येणार आहे. रेषाखंडाची संख्या काढायची आहे. त्याचं सूत्र आहे बिंदूंची संख्या वर्तुळावर असलेल्या बिंदूंची संख्या गुणिले त्या मागची संख्या गुणिले बिंदूंच्या संख्येच्या मागील संख्या आणि भागिले 2. मग रेषाखंडावर या ठिकाणी जे बिंदू आहेत आपल्या रेषाखंडावर ते 1 2 3 4 5 बिंदू आहेत. बिंदूंची संख्या 5 गुणिले मागील संख्या 5 च्या मागील संख्या 4 भागिले 2 अति संक्षिप्त रूप देऊया. 1 4 5 10 म्हणजे जास्तीत जास्त 10 रेषाखंड काढता येतील. वर्तुळावर जेवढे बिंदू दिलेले असतात त्या बिंदूंची संख्या गुणिले त्या बिंदूच्या संख्येच्या मागील संख्या भागिले 2. ही सगळी क्रिया केल्यानंतर त्या आपल्याला त्या वर्तुळावर किती रेषाखंड काढता येतील या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. रेषाखंडांची संख्या कळणार आहे. वर्तुळाचे सर्व व्यास टिंब डॅश लांबीचे असतात. वर्तुळाचे सर्व व्यास मी सुरुवातीला सांगितलं, वर्तुळाचे जेवढे व्यास काढता येतील सगळे व्यास एकाच लांबीचे असतात. त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे या वर्तुळाला कितीही व्यास काढले व्यास म्हणजे काय? वर्तुळ केंद्र वर्तुळ केंद्र आहे. त्या वर्तुळ केंद्रामधून अशा पद्धतीच्या आपण दुसरी रेषा काढली तरी प्रत्येक रेषाखंडाची लांबी प्रत्येक व्यासाची लांबी ही समान असणार आहे, सारखी असणार आहे. म्हणजे वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. पुढचा प्रश्न पाहूया. वर्तुळाची त्रिज्या 4.5 4.5 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिरेची लांबी किती? वर्तुळाची त्रिज्या आहे 4.5 सेंटीमीटर आणि सेंटीमीटर त्रिज्येवरून आपल्याला सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. हे प्रश्नामध्ये शब्दाचा प्रयोग केलेला आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. मग त्रिज्या जर 4.5 सेंटीमीटर असेल तर त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. व्यास त्रिज्येच्या दुप्पट 9 सेंटीमीटर. व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे त्रिज्या 4.5 आहे, व्यास 9 आहे. आता हा प्रश्न पाहिल्याबरोबर हे सगळी क्रिया
विसर्ग करायची आवश्यकता नाही परीक्षेमध्ये. आपण आपला वेळ घालवायच नाही. आपली संकल्पना क्लिअर असल्यावर तुमच्या शाळेच्या मागे 3 पर्याय क्रमांक 3 लक्षात आलं. पुढचा प्रश्न 88 मीटर पर्यंत असलेला बागेला सीमा रोज 5 फेऱ्या मारते तर 2 आठवड्यात किती किलोमीटर चालते? ती किती किलोमीटर चालते? 88 मीटर परिघ आहे वर्तुळ. अठ्ठ्याऐंशी मीटर परिघ म्हणजे हा परिघाची लांबी आहे ती आहे ती दररोज 5 फेऱ्या मारते म्हणजे 88 5 वेळा किती चालते ते अंतर आपण अगोदर काढून घेऊ. 5 × 40 = 4 5 × 40 45 440 मीटर चालते. असं 2 आठवड्यात म्हणजे एका दिवसात 440 मीटर चालते. चालते 2 आठवड्यात. मग एक आठवडा 7 दिवस 2 आठवडे 14 दिवस एका दिवशी 440 मीटर चालते. 14 दिवसामध्ये 14 शून्य शून्य 14 6 4 5 14 5 14 आणि 5 61 6160 मीटर आणि याचं जर किलोमीटर मध्ये रूपांतर केलं तर 6.160 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 म्हणजे 5 फेऱ्यामध्ये 88 मीटर परिघ आहे म्हणजे एका फेरीमध्ये 88 मीटर 5 मीटर चालते आणि 2 आठवड्यामध्ये 6.160 किलोमीटर चालते. पर्याय क्रमांक 4 एका वर्तुळाचा परिघ 198 सेंटीमीटर आहे. त्याची व्यास अनुक्रमे किती? परिघ 198 आहे. त्रिज्या व्यास आणि अनुक्रमे हा शब्द दिला. अनुक्रमे म्हणजे काय? त्रिज्या अगोदर दिलेली आहे म्हणून त्रिज्येचं माप अगोदर असणार व्यासाची नंतर असणार. अनुक्रमे हा शब्द बऱ्याच वेळा फसवतो. कसा फसवतो ते पर्याय पाहिले तुमचे. मग वर्तुळाचा परिघ 198 सेंटीमीटर आहे. त्याची त्रिज्या व व्यास अनुक्रमे किती असतील? मग परिघ बरोबर 2 पाय r 2 पाय r अशा प्रकारे परिघाचं सूत्र आहे. हे सूत्र आपल्या असलं पाहिजे, लक्षात असलं पाहिजे परिघाचं सूत्र. मग परिघाचं सूत्र मी लिहिलेलं आहे. आपल्या सूत्रामध्ये आपण दिलेल्या किमती टाकायच्या. परिघ आहे 198 बरोबर
आणि त्रिज्या आपल्याला काढायची आहे, त्रिज्या दिलेली नाही. मग आता तेव्हा त्रिज्या काढायची आहे, मग उजव्या बाजूला R बाहेर 100 आजच्या किंमत 5/22 22/7 इक्वल चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर अंश छेदाच्या ठिकाणी म्हणजे गुणाकार व्यस्त त्या ठिकाणी होतो आणि मग याला आपण संक्षिप्त रूप देणार आहे. संक्षिप्त रूप देणार 22 198 आणि 9 अशा पद्धतीने हे सगळं अति संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला जी त्रिज्या मिळते ती त्रिज्या मिळते 5/7 वरती आहे 2 गुणिले 9 गुणिले 7/2 हे सोपं करून घेऊया. 9 7 63 63 भागिले 2 63 31.5 ही मिळाली आपल्याला त्रिज्या. म्हणजे आपली जी त्रिज्या आहे ती आहे 31.5 सेंटीमीटर. आता व्यास विचारलाय, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजे 31.5 दुप्पट आपण केलं दोन पाहूया. व्यास आहे 63 सेंटीमीटर म्हणजे त्रिज्या 31.5 31.5 सेंटीमीटर आहे. व्यास 63 सेंटीमीटर आहे. अनुक्रमे हा शब्द दिलेला आहे म्हणजे त्रिज्या अगोदर आहे. मग त्रिज्या 31.5 किती आणि किती हे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. म्हणजे वर्तुळाचा परिघ किती आहे हे जर दिलेलं असेल तर त्यावरून व्यास काढता येतो, त्रिज्या काढता येते. फक्त परिघ बरोबर 2πr 2πr 2π म्हणजे 22.4 r म्हणजे रेडियस त्रिज्या हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सूत्रामध्ये दिलेल्या किमती दिलेल्या संख्या टाकल्या तर आपल्याला उत्तर काढता येतं. पुढचा प्रश्न पाहूया. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी कुंपे घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये आयताकृती शेत आहे, चौरसाकृती बाग आहे, चौरसाकृती मैदान आहे, त्याला कुंपण घालायचे किंवा त्याच्याभोवती इतक्या फेऱ्या मारल्या तर किती अंतर होईल अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. वर्तुळाच्या संबंधाचा प्रश्न येऊ शकतो. काय प्रश्न आहे की एका वर्तुळाच्या बागेची त्रिज्या दिलेली आहे. बागेची त्रिज्या आहे 28 मीटर आहे. बागेची त्रिज्या 28 मीटर. त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्याची आता त्रिज्या दिलेली आहे. एकदम छोटस आपण वर्तुळ काढलं 28 मीटर आणि त्या बागेभोवती 5 पदरी परिघ आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. 5 पदरी कुंपण घालायचं आहे म्हणजे पुन्हा ते जे सूत्र आहे परिघ बरोबर 2πr
पाय आर 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या 28 सेंटीमीटर बरोबर. आता हे आपण जर सोडवलं आपल्याला परिघ मिळणार आहे. परिघ म्हणजे काय? बाहेरची कळ वर्तुळाकार बाजूची बाहेरची कळ. त्याला जर संक्षिप्त दिलं तर 7 आणि 2 आणि 22 176 मीटर 176 मीटर हा झाला ह्या वर्तुळाकार बागेचा परिघ. आता 5 पदरी कुंपण घालायचं म्हणजे 176 मीटर हे जे अंतर आहे ते 5 वेळा होणार आहे. 5 पदरी 176 गुणिले 5 हा जर गुणाकार केला म्हणजे एका या वर्तुळाभोवती 1 पदरी कुंपण घालले म्हणजे वर्तुळाचा परिघ. असं 5 पदरी कुंपण घालले म्हणजे परिघाचे जे अंतर आहे ते 5 वेळा 176 गुणिले 5 केलं 880 मीटर म्हणजे एकूण बागेभोवती कुंपण तारेचं कुंपण घातलं तर 180 मीटर तार लागेल आणि त्याचा खर्च जो आहे प्रत्येक मीटरला 50 रुपये आहे म्हणजे 880 गुणिले 50 आता हा गुणाकार करत असताना एकच स्थानावरचे 2 शून्य आहेत 540 खर्च जो येतोय कोणत्या मध्ये आहे 4 म्हणजे या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्याचा जो खर्च येणार आहे तो येणार आहे 44,000. आपण काय केलं हा प्रश्न सोडवताना आपल्याला त्रिज्या दिलेली होती आणि प्रति मीटर 50 रुपये खर्च येतो या 2 गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्रिज्येवरून आपण परिघ किती मीटर आहे तो काढला. परिघ 5 पदरी म्हणजे 5 पदरी परिघाला 5 गुणिले 888 मीटर प्रति मीटरला 50 रुपये खर्च 44,000 रुपये खर्च त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालायचा होणार आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. हे वर्तुळ आहे खालील वर्तुळातील त्रिज्येची संख्या अनुक्रमे किती. या वर्तुळामध्ये त्रिज्या किती आहे आणि व्यास किती आहे. वर्तुळाचे केंद्र या ठिकाणी आहे. केंद्राला आपण नाव देऊ C D E F G अंठावर केंद्रामधून काढलेल्या ज्या वर्तुळावर काढलेल्या रेषा असतात त्याला आपण त्रिज्या म्हणतो. त्रिज्या किती आहे. त्रिज्या 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 1 2 3 4 5 6 त्रिज्या आहे 6. त्रिज्या लक्षात आलं सगळ्यांच्या. ठीक आहे. आता व्यास त्रिज्याची संख्या आपण मोजलेली आहे. व्यासाची संख्या किती आहे पहा. व्यास EB किती व्यास आहे DG
म्हणजे व्यास किती आहे, व्यास आहे 2, म्हणजे अनुक्रमे त्रिज्या अगोदर आहे 6 आणि व्यास आहे 2, पर्याय क्रमांक तिसरा त्या ठिकाणी आहे. म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये किंवा दिलेल्या वर्तुळातील एकूण त्रिज्या मोजता आला पाहिजे, एकूण व्यास मोजता आले पाहिजे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 600 मीटर आहे, तर त्याच्या व्यासाची लांबी किती? वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहित असलं पाहिजे, लक्षात असलं पाहिजे, पाठांतर असलं पाहिजे. वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग हे वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र लिहून घेतले. आता आपल्याला काय दिलंय, वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलंय. आता क्षेत्रफळ व्यासाची लांबी काढायची आहे, म्हणजे या दिलेल्या सूत्रामध्ये आपल्याला क्षेत्रफळाची किंमत दिलेली आहे 600 सेंटीमीटर, ती आपण सूत्रामध्ये टाकणार आहोत. 616 गुणिले पायची किंमत बरोबर, पायची किंमत 22 गुणिले आर चा म्हणजे त्रिज्येचा वर्ग. आता आपल्याला आर म्हणजे किंमत काढायची आहे, ते बाजूला काढायचे 616 आणि तिथं काय फक्त 22 घालून छेद 7च्या व्यस्त गुणाकार 7/22 या ठिकाणी करून घ्यायचे, त्याचा छेद 1 आहे. आणि आता याला आपण संक्षिप्त रूप देणार आहोत. 22 ने 616 भागायचंय, तर हा भागाकार या ठिकाणी सोप्या पद्धतीने करता आला पाहिजे, बरोबर. आणि एक नसेल तर ती बाजूला या पद्धतीने 616 भागिले 22 चा पाढा मात्र आला पाहिजे, 22 चा पाढा पाठ असला पाहिजे. बघा 22 गुणिले 44, 22 गुणिले 44 या ठिकाणी 17 होते, त्याच्यावर 6 76 झाले. 22 8 76 22 8 आता या दोघांचा गुणाकार करायचा. 7 8 56 6 8 5 7 196 8 स्क्वेअर म्हणजे 8 196 चं वर्गमूळ किती आहे, तर 196 चं वर्गमूळ आहे 14, म्हणजे 14 चा वर्ग 196 आहे. मी काल सांगितलं होतं की 1 पासून 30 पर्यंतचे वर्ग घनमूळ 5 असले पाहिजे, 5च करून ठेवायचा. इथं मग आता वर्गमूळ काढत बसायचे नाही, 196 मग त्रिज्या जी आहे, त्रिज्या आलेली आहे 14 सेंटीमीटर. आता त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, त्रिज्येच्या दुप्पट व्यास त्रिज्या गुणिले 2 28 सेंटीमीटर, म्हणजे वर्तुळाचा क्षेत्रफळ आपल्याला वर्तुळाचा त्रिज्या काढता येते, त्रिज्येवरून व्यास काढता येतो. व्यास आहे 28 सेंटीमीटर. मग हे जे ही सगळी आपल्याला कृती करायची आहे, हे सगळं जे सोडवायचं आहे, याच्यासाठी आपल्याला 1 मिनिटाचा वेळ घालवायचा आहे. 1 मिनिटामध्ये आर बरोबर 14, आर म्हणजे त्रिज्या 14 सेंटीमीटर आली, त्रिज्येच्या व्यास असतो तो
पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारचा उपयोजनात्मक प्रश्न वर्तुळ या घटकावर येऊ शकतात, आलेले आहेत. त्याच्यामुळे या घटकाचा सुद्धा अधिकाधिक अभ्यास छोटासा घटक आहे त्याचा करणं गरजेचं आहे. म्हणजे आज आपण वर्तुळाच्या संबंधित ज्या सगळ्या संकल्पना आहेत, वर्तुळ केंद्र, प्रत्येक वर्तुळामध्ये एकच असतं. त्रिज्या, वर्तुळ केंद्रावरून वर्तुळाच्या परिघापर्यंत काढलेली रेषा अनंत काढता येतात. व्यास, वर्तुळाच्या परिघावरील 2 बिंदू जोडणारी व वर्तुळ केंद्रातून जाणारी रेषा अनंत काढता येतात. वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा जीवा अनंत काढता येतात. वर्तुळ केंद्रातून जाणारी सर्वात मोठी जीवा व्यास असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या व्यासाच्या निमपट असतो. वर्तुळ कंस 3 अक्षरांनी लिहिता येईल किंवा 3 अक्षरांनी लिहिला जातो. वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आणि एकंदरीत म्हणजे जे भौमितिक आकार आहेत, त्रिकोण, चौकोन, आयत, चौरस, वर्तुळ, या सगळ्या आकारांच्या क्षेत्रफळ काढण्याची सूत्र आपल्याला लक्षात असली पाहिजेत असं म्हणणार. किंवा पाठ करून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि विचारलेल्या प्रश्नामध्ये सूत्र वापरून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. उरलेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपला आता प्रश्नपत्रिकांचा तुमचा सराव चालू असेल. त्या सरावासोबतच प्रत्येक घटक पुस्तकामध्ये कशा पद्धतीने दिलेले आहेत, त्याच्यावरचे प्रश्न कशा पद्धतीने आहेत, तुम्ही स्वतः त्या घटकावर आधारित प्रश्न तुम्हाला तयार करता येतोय का? म्हणजे जर स्वतःला प्रश्न तयार करता आला तर तो प्रश्न निश्चितपणे सोडवता येतो. म्हणून या घटकांवरचे प्रश्न तुम्ही आता स्वतः तयार करायला शिका. स्वतः प्रश्न तयार केले तर त्याचं प्रश्नाचं स्वरूप आणि प्रश्नाचं उत्तर आपल्या मनामध्ये कुठेतरी असतं. त्या पद्धतीने आपले प्रश्न तयार होत असतात. प्रश्न तयार करण्याचं जे कौशल्य आहे ते तुम्ही शिकला पाहिजे. उरलेल्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने सराव करून आपल्या जिल्ह्यातून अधिकाधिक मुलं शिष्यवृत्तीच्या राज्य स्तरावरची यादीमध्ये कशा पद्धतीने येतील, जिल्हा स्तरावर तुम्हाला जिल्ह्याच्या यादीमध्ये कसं स्थान मिळेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि या सगळ्या भौमितिक संकल्पना आपण जर 3 दिवस पाहिल्या, 3 दिवस तुम्ही माझा क्लास अटेंड केला असेल, त्याबद्दल सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.